औंध परिसरामध्ये विशेषतः सिंध सोसायटीमध्ये बिबट्या शिरलाय तेव्हा स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आता बिबट सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता, तेव्हा तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। काल रात्रीपासूनच बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग आणि बचाव पथकं कार्यरत झाली आहे। तर खबरदारी म्हणून सिंध सोसायटीमध्ये अजूनही रेस्क्यू ऑपरेशन ॲम्ब्युलन्स तैनात केलेली आहे। आपल्यासोबत सागर आव्हाड लाईव्ह जोडले गेले आहेत। सागर, आपण पाहतोय की जुन्नर नंतर आता अगदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात सुद्धा औंध जवळ बिबट्या आलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे, कशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे? आपण जर बघितलं तर औंध परिसरामध्ये मी आता आहे आणि औंध परिसरामध्ये एक सीसीटीव्ही जे आहे ते व्हायरल झाले। यामध्ये सिंध सोसायटीमध्ये बिबटा असल्याचं दिसत आहे। मात्र सिंध सोसायटीमध्ये रेस्क्यूची ॲम्ब्युलन्स जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, मात्र रेस्क्यू टीम जी आहे ती सकाळपासून आलेली या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। आपण जर पाहिलं तर वन विभाग कुठलीही माहिती देत नाहीये, त्यामुळं सोशल मीडियावरती व्हायरल झालेला मेसेज जो आहे तो औंध परिसर आणि या ठिकाणी असणाऱ्या सिंध सोसायटीमध्ये बिबट्या असल्याचं निष्पन्न झालं असलं तरी खरंच बिबट्या आहे का, मात्र रेस्क्यू टीम वन विभाग याबाबत कुठली माहिती देत नाहीये। आत्ताही भीतीचं वातावरण जे आहे ते औंध परिसरामध्ये पाहायला मिळतंय। या परिसरात जर पाहिलं आपण तर या ठिकाणी कॉलेज आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे। आता जर पाहिलं तर हा महत्त्वाचा सिग्नल आहे आणि ही सिंध सोसायटी आहे। रेस्क्यू टीमच्या गाड्या आहेत, मात्र रेस्क्यू टीम जी आहे ती आतमध्ये पाहायला मिळत नाही। खरंच बिबट्या आला होता का, बिबट्या आहे का आणि हे सीसीटीव्ही सिंध सोसायटीमधलं आहे का, असे अनेक प्रश्न जे आहे ते उपस्थित होतात। मात्र वन विभागाकडून कुठलीही माहिती जी आहे ती आत्तापर्यंत देण्यात आलेली नाही आणि वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत। शकतोय की शहराच्या मुख्य भागामध्ये बिबट्या शिरलाय, तिथं कॉलेज सुद्धा आहे आणि वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे, तेव्हा आता वन विभाग सतर्क झालेला आहे।